गुड मॉर्निंग भावांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कडकलं स्वागत आहे। आणि विषय असा आहे की आज मुंबईमध्ये कालपासून पाऊस चालू आहे आणि कसं वातावरण कडक झालंय बघा, एकदम खतरनाक। पण हे वातावरण तसं घातक पण आहे, कारण की या वातावरणामध्ये आजारी पडतात खूप लोक। कारण की सध्या तर थंड आहे, पण कधी गरमी चालू करेल, कारण की मे पूर्ण बाकी आहे गरमीचा महिना। आणि अचानक पाऊस आल्यामुळे आनंद होतोय, पण हे आनंद काही दिवसाचाच मानावं लागेल, कारण की परत खूप बेकार गरमी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये छत्री घेऊन फिरायचं फक्त मुंबईवाल्यांच्याच नशिबात आहे। हे बघा, उन्हाळ्यात सुद्धा छत्री घेऊन फिरायला लागतंय, ते काका सुद्धा छत्री घेऊन चाललेत बघा। असं काय विषय असतो मुंबईचा। संघर्ष जिथं असतो त्याला मुंबई म्हणतात, आणि मुंबईमध्ये संघर्ष असतोच, उन्हाळा पावसाला हिवाळा, विषयच हाड। तर अशा पद्धतीनं जराशी थंड वाटतंय आता, पण ते कधी थंडची गरमी होईल सांगू शकत नाही मित्रांनो। तर आज व्हिडिओ पुढे बघत राहा, खूप दिवसातून आपण व्हिडिओ बघतोय। असं काय वातावरण आहे, खतरनाक सर्व्हिस एवढी खतरनाक आहे ना, म्हणजे की चारी टायराला चारी भेटले ते बाई। भारी वाटलं बघून की मनागत कामं करतात, एका गाडीला 5-5 जण। ती कुठं जायचं, ती कुठं अर्धीच केली डायरेक्ट त्यानं। लायनर पूर्ण वाट लावून टाकले ड्रायव्हरने बाई। एका गाडीला 6 जण भेटले ते, त्याला म्हणायचं काम। खतरनाक सर्व्हिसिंग चालू आहे गाडीची, आपल्याला आवडलं बरं, काही पेंडिंग नाही ठेवत आहे। तर अशा रीतीने आता आपली गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे, आपण चाललेलो आहे घरी। गणपती बाप्पा मोरया। असं काय गॅरेज आहे, बट चांगलं काम केलं, पटापट काम केलं। मला वाटलं हा माणूस मला येडा बनवतोय की अर्ध्या तासात गाडी बनवून देईल, खरंच अर्ध्या तासात गाडी बनवून दिली। मला खरं वाटलं येडा बनवतोय, अर्ध्या तासात गाडी कुठं बनवून भेटते का? कारण की आम्ही सर्व्हिस सेंटरला गेलो तर दिवस जातो। इकडे बघा, उशीत आणून रस प्यायलाय म्हटलं, माय मोगरा ताईला सांगा इथं रसच दुकान काय फेमस झाली त्या मोगरा, रस प्यायलाय म्हटलं माय। ए पुढे बघ रे रायडर, येताना मी चालवत होतो तर मला नॉलेज देत होता, हळू चालव, फास्ट चालव। स्वतः चालवतात डायरेक्ट रायडर। इकडे आपल्या गावच्या गाड्या थांबतात बघा सगळ्या, बघा पार्किंग आहे, GD वगैरे 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 आहेत सगळ्या बघा। झोपले असतील आता बावे। प्रकाश देवट्या मसालीच्या असलं चालवाईल का तुला? बघा याचा असा वापर केला जातो मोठं मोठं सामान उचलायला। सर रायडर नाद करते काय, यायलाच लागतंय। अशोक लेले इथं सुद्धा काम केलेलं आहे मी। 38 माळ्यावरती राहत होतो बाबा, डॉग फीडर, डॉग सांभाळायला, कुत्री सांभाळायला। त्या टावर मध्ये होतो तिकडं। कशाला रे भाडे घेऊन? ह्या गेटनं बाहेर निघायचो आम्ही, त्या गेटनं बाहेर निघायचो। सिक्युरिटी आपल्या इकडून जी असाय सगळे, पण सिक्युरिटीला पगार भार आहे बरं का। G4S काय तर सिक्युरिटी आहे इथं, पगार भार आहेत बाई। इकडे मी आतमध्ये फिरलो, काम कुत्री सांभाळायला होतो। अशा रीतीनं काय तर आहे बावा। कसा चालवतोय गाडी, लय दिवसातून हातात गाडी घेतली। शेट हळूहळू शेट, च्या गावात तुझ्या साईडला बसायचं म्हणजे भ्यास वाटायला लागले आजकाल। पण ही गाडी आमची ड्रायव्हरला कशी जराशी ड्रायव्हरना धडून धडून वाजायला लावले बाई। नवीन गाडी आमची, नॉर्मल बघा त्याचा कमी आला, खूप कमी आला आतापर्यंत। नाही तर ती बैलगाडी वाजल्यागत वाजत होती लक्ष्मी आपली। ड्रायव्हरच्या लग्नामध्ये पाऊस येऊ दे, दुसरं लग्न करल तवा, कारण की त्याचं एक लग्न झालेलं आहे। मी टाकणार आहे याच्यामध्ये जाडे। लव्ह मॅरेज कसं केलंय? पैसा पाणी बघून तरी नवीन बघा गाड्या। भाऊ कसा उलटा चाललाय साला, कसं आहे माहिती आहे का, सोयी सुविधा भेटल्यानंतर जराशी नीट वापराव्या त्या। पण काय बोलणार, पेट्रोल टाकाय पाहिजे अशा तऱ्हेने नुसता पैसा टाकत राहायचं, नुसता पैसा डालत राहायचं। यायचं काय नाव घेण्यात आलाय मोनोरेलचं स्टेशन। मग पैसा कमाने गए तो ऐसा ही चलेगा। आता कोण गेले गाडीवरती 12 पैसेवर? गाडी दुटी चालू आहे? अरे वा 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 वा। सर्व्हिसिंग झालं तो, तिला एकदा या, तिला एकदा या, बसायला आता कुठं पाठवले भाड्यात तरी काय? भक्ती पार्क असं मोनो रेल्वेचं ट्रेनचं स्टेशन आहे। टेन्शन नाही ना